नमस्कार. आज आपण इथे 38 छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत. कटोरी ब्लाऊज आहेत. तर इथे मी अस्तर घेतलेले आहे 1 मीटर. 2 ब्लाऊज आहेत. एक ब्लाऊज वर्क केलेला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे कसे कटिंग करायचे ते. कारण वर्क केलेला ब्लाऊज असतो तो गळा वर्क केलेला असतो, त्याच्यामुळे छोटा असतो, कधी कमी जास्त चेस्टच्या मापाने बसत नाही. त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला दाखवते कटिंग कसे करायचे ते. इथे पाठीमागच्या पुढच्या भागावर वर्क केलेले आहे आणि साईडला जी बॉर्डर आहे ती आपल्याला स्लीव्हसाठी वापरायची आहे. आता इथे मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवते पेपरवरती कटिंग करून. त्याच्यानंतर आपल्याला अस्तरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचे आहे. तर इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर इथे आपण आता मापे टाकून घेऊयात. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 15.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. इथे मी 15.5 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला शोल्डरची माप टाकायची आहे. तर शोल्डर मी 5.5 इंचाचे घेतलेले आहे. आणि इथून मी मुंड्यासाठी 6 इंच घेऊन माप टाकून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे छातीचे माप टाकायचे आहे. तर छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा 9.5 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी. आता इथे मी कमरेचे माप टाकून घेते. तर कमर आहे 33 इंच, 33चा चौथा 8.25 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाईसाठी घेऊन माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे मी मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेते. आता इथे मी गळ्याची रुंदी 2.5 इंच घेते आणि शोल्डरच्या साईडला गळ्याच्या साईडून 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे. तिथून आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची मापून घ्यायची आहे. गळ्याची उंची मी इथे 9.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 3 इंच. सरळ लाईन देऊन घ्यायची आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. इथे मी टक्सची रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडून 1/2 इंच घेऊन टक्ससाठी पॉईंट देऊन घ्यायचा आणि लाईन देऊन घ्यायची. आता इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे, कटिंग करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून आहे तेच कटिंग ठेवून घ्यायचे आणि साईडून ड्रॉ करून घ्यायचा. इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती जे कटिंग आहे ते ठेवून घेते. इथे मी छातीचे माप टाकून घेते 9.5 इंच अधिक 2 इंच शिलाईसाठी आणि मुंड्यासाठी 1 इंच घेतलेले होते. त्याप्रमाणे इथे मी गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि मुंड्याच्या आतल्या साईडून 1/2 इंच घ्यायचे आणि इथे खालच्या साईडला 1/2 इंच घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा पुढच्या भागासाठी. गळ्याची रुंदी मी 2.5 इंच घेतलेली होती. आता इथे मी पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतलेली आहे आणि रुंदी 2.25 इंच. इथून मी 1.25 इंचावर माप टाकून घेते. इथे मी योगपट्टीसाठी 3 इंच घेऊन माप टाकून घेते. इथून मी 3 इंच घेतलेले आहे आणि पुढच्या साईडून 3 इंच. इथून आपले 1/2 इंच वरच्या साईडला घ्यायचे आणि कटोरीसाठी शेप देऊन घ्यायचा. कटोरीसाठी मी इथे 6 इंच घेतलेले आहे आणि इथून मुंड्याच्या साईडून 2 इंच घ्यायचे. कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. योगपट्टीसाठी मी खालच्या साईडला 1 इंच जास्त घेतलेले आहे. पेपर बराबर आहे, माप टाकून घ्यायची जरूरत नाही.
तर मी आता आहे तसेच कटिंग करून घेते. इथे पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे. आता इथे तुम्हाला दाखवते कटोरी कशी वाढवून घ्यायची ते. तर मी ते दुसरा पेपर ठेवून घेतलेला आहे आणि कटोरी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर साईडून कटोरीच्या साईडून जसे आहे तशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. इथून पाव इंच घ्यायचे एक्स्ट्रा आणि इकडच्या साईडून अर्धा इंच जास्त घ्यायचे. इकडून कटोरी वाढवण्यासाठी 1.5 इंच घ्यायचे दोन्ही साईडून. त्याच्यानंतर इथून सरळ रेष देऊन घ्यायची आणि इकडच्या साईडून गोलाकार देऊन घ्यायचा कटोरीचा. आता आपल्याला इथे कटोरीसाठी कटोरीचा मध्य काढून घ्यायचा, कटोरीचा पॉईंट देण्यासाठी टक्ससाठी. वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला 1.5 इंच. इथून सरळ रेष देऊन घ्यायची. त्याच्यानंतर टक्ससाठी 1.5 इंच घ्यायचे दोन्ही साईडून. इथे बघू शकता तुम्ही कटोरी वाढवून झालेली आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. इथे मी कटोरी फोल्ड करून घेतलेली आहे आणि एकदा चेक करून घ्यायचे की टक्स पॉईंट बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी. इथे माझी कटोरी व्यवस्थित कटिंग करून झालेली आहे. आता इथे मी बाहीसाठी माप टाकून घेते. तर बाहीची पूर्ण उंची आहे 10 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 11 इंचावर माप टाकून घेते. आता इथून मी 1 इंच आतल्या साईडला घेतलेले आहे. मुंड्याची गोलाई बराबर 9 इंच आलेली होती, त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचे आणि खालच्या साईडला मी 3.5 इंच घेतलेले आहे. इथून सरळ रेष देऊन घ्यायची आणि हलकासा गोलाकार देऊन घ्यायचा स्लीव्ससाठी. आतल्या साईडून अर्धा इंच येईल अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा. आता इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते. तर दंडघेर आहे 11 इंच, तरी मी ते 5.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे, अधिक 2 इंच शिलाईसाठी. आतल्या साईडचा जो राऊंड दिलेला आहे तो कपड्यावरती कटिंग झाल्यानंतर कट करून घ्यायचा. आता इथे मी अस्तरवरती ठेवून कटिंग करून घेते. जे आपले कटिंग करून झालेले होते पेपर ते ठेवून घेतलेले आहेत. अस्तर मी फोल्ड करून ठेवलेला आहे. जे आपले पेपर कटिंग आहेत त्याप्रमाणे बराबर कटिंग करून घ्यायचे अस्तर.
इथे आपले एक ब्लाऊजचे अस्तरची कटिंग करून झालेले आहे. आता आपल्याला दुसऱ्या ब्लाऊजचे कटिंग करायचे आहे. आता इथे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतलेले आहे, जे आपले कटिंग झालेले आहे ते. तर साईडहून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. आता इथे तुम्हाला दाखवते की वर्क केलेला ब्लाऊजवर ठेवून कसे अस्तर कटिंग करायचे ते. तर मी इथे स्लीवची जी बॉर्डर होती ती काढून घेतलेली आहे. स्लीव्ज लावल्यानंतर आपल्याला ती लावून घ्यायची आहे. इथे मी ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवलेला आहे. आता इथे मी स्लीवची आधी कटिंग करून घेते. आता इथे तुम्हाला दाखवते पाठीमागच्या भागाचे कटिंग कसे करून घ्यायचे ते. तर इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेले आहे. वर्क केलेले ब्लाऊज असतात ते आपल्याला जे बॉडीचे माप असते त्याच्या मापाने कधी कधी गळे जास्त होतात वर्क केलेले ब्लाऊज. आता इथे मी जेवढे शोल्डरच्या साईडहून जी रुंदी आलेली आहे त्याचे माप टाकून घेते. इथे मी माप टाकून घेतलेले आहे. इथून आपल्याला प्लेट टाकून घ्यायची आणि पिन्ना लावून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथे चेक करायचे की बराबर आले की नाही. वर्क केलेले आहे त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंच जास्त घ्यायचे म्हणजे ते शोल्डरमध्ये जाईल. आता इथे मी पिना लावून घेतलेले आहेत आणि जे वर्क केलेली बाजू आहे ती सरळ बाजूनेच मी ठेवून घेतलेली आहे. पिना लावून घेतलेले आहे तिथे पहिल्यांदा गळ्याच्या वरच्या साईडहून शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला उलट्या साईडला अस्तर पलटवून घ्यायचा. आता इथे मी पुढच्या भागासाठी तुम्हाला दाखवते कसे कटिंग करायचे ते. इथे पुढच्या गळ्याला देखील गोलाकारमध्ये वर्क करून घेतलेलं आहे. तर आपले जे कटिंग आहे ते व्यवस्थित येणार नाही. इथे मी आधी जे वर्क केलेले आहे ते कटिंग करून घेणार आहे.
इथे मी बाहेरच्या साईडून अर्धा इंच जास्त कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घेते. आपल्याला इथे पुढचा भाग तयार झाल्यानंतर जे मी आता लेस कटिंग करून घेते ते वरच्या साईडून लावून घ्यायचे आहे. इथे मी कापड उलट्या साईडून ठेवून फोल्ड करून घेतलेलं आहे. इथे मी कटोरी ठेवून घेते आणि कटिंग करून घेते. आता हे बाकीचे जे अस्तर राहिलेले होते कटिंग केलेले ते मी साईडून ठेवून घेतलेले आहे, जसे बसेल त्याप्रमाणे. इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत. आता इथे मी स्टिचिंग करायला घेते. तर इथे मी पुढचा भाग तयार करून घेतलेले आहे दोन्ही. इथे तुम्हाला दाखवते जी लेस कटिंग करून घेतलेली आहे ते कशी स्टिच करून घ्यायची ते. जे कटिंग करून घेतलेली लेस आहे ती उलट्या साईडून ठेवून घ्यायची. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे, त्याच्यामुळे व्यवस्थित जी लेस आहे ती पलटी होईल. त्याच्यानंतर सरळ बाजूला करून घ्यायची आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडचा जो कापड आहे तो आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला लेस लावून घ्यायची आहे. जे कपड्याची आपल्याला ब्लाऊज पीसमधली कटिंग करून घेतलेली आहे ती. इथे लेस पुढच्या साईडला कमी पडते, तर मी कापड दुसरा आहे तो प्लेनवाला कटिंग करून स्टिच करून घेते. इथे मी पाठीमागच्या गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे. आता जो मधला एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग करून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर गोलाकार आहे तिथे कट देऊन घ्यायचे. ब्लाऊज पीसचा जो कापड होता तो सरळ बाजूनी होता, तर मी इथे आतल्या साईडला अस्तर फोल्ड करून घेतलेले आहे.
त्याच्यानंतर इथे अस्तरवरती शिलाई करून घ्यायची पूर्ण आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता इथे मी टक्ससाठी चॉक मारून घेते आणि टक्स देऊन घेते. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंचाची अस्तरची पट्टी कटिंग करून कमरपट्टीत लावून घ्यायची आहे. इथे पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी पुढचे दोन्ही भाग ठेवून साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. पहिल्यांदा सरळ बाजूने जो शोल्डर जोडून घ्यायची. त्याच्यानंतर उलट्या साईडला करून डबल शिलाई देऊन घ्यायची. 1/2 इंचाची शोल्डर घ्यायची. आता इथे मी स्लीव जोडून घेते. तुम्ही बघू शकता छान आलेला आहे गळा. इथे मी स्लीव्ज जोडून घेतलेले आहेत. तर जी बॉर्डर कटिंग करून घेतलेली होती स्लीवची ती मध्ये करून कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर बॉर्डर जर कमी येत असेल तर आपल्याला जिथे स्लीवचे फिटिंग येते तिथे पहिल्यांदा चॉक मारून घ्यायचा. त्याच्यानंतर जी बॉर्डर कटिंग करून घेतलेली आहे ती ठेवून शिलाई करून घ्यायची. आता इथे मी फिटिंगचे माप टाकून घेते. जे कमर होती 33 इंच तर इथे मी 8.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. आणि छाती आहे 38 इंच तर इथे मी 9.5 इंचावर माप टाकून घेते. आणि दंडगेर होता 11 इंच तर इथे मी 5.5 इंचावर माप टाकून घेते. त्याच्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे फिटिंगची. अशा प्रकारे दुसऱ्या साईडला स्लीव जोडून फिटिंग करून घ्यायचे आहे. इथे बाहेरच्या साईडचा जो कापड आहे तो आतल्या साईडला 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचा म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसते. आणि आतल्या साईडून 2-3 शिलाई टाकून घ्यायच्या. इथे आपल्याला दुसऱ्या साईडला स्लीव्ज जोडून फिटिंग करून घ्यायचे आहे. इथे दोन्ही साईडची फिटिंग करून झालेली आहे. इथे पूर्ण ब्लाऊजची फिटिंग करून शिवून झालेला आहे ब्लाऊज. तुम्ही बघू शकता छान आलेला आहे ब्लाऊज. पुढचा गळा देखील छान आलेला आहे. कटोरी देखील छान आलेली आहे. अशाप्रमाणे तुम्ही देखील कटिंग करू शकता ब्लाऊजची तुमच्याकडे असेल तर अशा प्रकारचं.